नमस्कार मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अहवालाला आता विलंब होणार आहे का? लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी घडामोड ही समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. यामुळे सोशल मीडियावर सध्या चर्चा चालू झाली आहे की वेतनवाढ, फिटमेंट फॅक्टर, डीए, एचआरए आणि पेन्शनचा अहवाल आता उशिरा येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत माहिती, वास्तव आणि संपूर्ण अपडेट हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पश्चिम बंगाल सरकारने समान नागरी संहिता म्हणजे UCC 2026च्या मसुद्याचा अभ्यास करण्यासाठी 9 सदस्यांची उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन केली. या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्या आधीपासूनच 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की आता आयोगाच्या कामावर याचा परिणाम होणार आहे का? सध्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट आणि दावे हे व्हायरल होत आहेत. मात्र येथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट ही लक्षात घ्या. केंद्र सरकारने किंवा 8व्या वेतन आयोगाने आयोगाच्या कामात विलंब होणार असल्याचं असं कोणतंही अधिकृत निवेदन हे जारी केलेलं नाही. म्हणून सध्या अहवाल उशिरा येणार असे निश्चितपणे सांगता येत नाही. ही केवळ चर्चा आणि शक्यता आहे. या घडामोडीनंतर अखिल भारतीय NPS कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनजित सिंह पटेल यांनी सोशल मीडियावर न्यायमूर्ती देसाई यांचे अभिनंदन सुद्धा केले. त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. 8व्या वेतन आयोगाचा अहवाल पूर्वनियोजित वेळेत सादर होणार आहे का? याबाबत सरकारनं स्पष्टता द्यावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली. देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यामध्ये फिटमेंट फॅक्टर, किमान वेतनवाढ, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, सुधारित पेन्शन, इतर सेवा अटींमध्ये बदल या सर्व मुद्द्यांवर आयोगाच्या शिफारसी या महत्वाच्या ठरणार आहेत. सध्या आयोगाचे काम कुठपर्यंत पोहोचले असेल तर उपलब्ध माहितीनुसार 8वा वेतन आयोग विविध मुद्द्यांवर विचारमंथन करत असून बैठका या चालू आहेत. वेतन रचना, भत्ते, सेवा अटी आणि पेन्शन यासंबंधीच्या शिफारसी अंतिम झाल्यानंतर आयोग आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे. यानंतर सरकार अंतिम तो काय असेल तो निर्णय घेणार आहे. सध्या तरी सोशल मीडियावर अनेक अंदाज आणि दावे फिरत आहेत. मात्र आयोगाचे काम थांबलेले नाही. आयोग रद्द झाला आहे किंवा अहवाल निश्चितपणे उशिरा येणार आहे अशी कोणतीही अधिकृत माहितीही उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी केवळ आणि वेतन आयोगाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य दिले पाहिजे. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे नवीन जबाबदारी आली असली तरी त्यामुळे आयोगाच्या अहवालाला विलंब होणार असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप तरी नाही. आता पुढील अधिकृत अपडेट येताच सर्वात आधी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पेन्शनधारकांसाठी अशाच विश्वासार्ह अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.